कितनी सुंदर अनुपम रमा. परसों गोदरे म्हणतात कितनी सुंदर अनुपम रमा, शान भीम है तो पूनम रमा. कितनी सुंदर अनुपम रमा, अरे चांद भीम है तो पूनम रमा. मोरे स्वराज, गोरे स्वराज. धन्यवाद संघर्ष निधी. कितनी सुंदर अनुपम रमा, अरे चांद भीम है तो पूनम रमा. कितनी सुंदर अनुपम रमा. सुंदरता काय असते? रमाई महत्वाची आहे. चार बच्चों को दफना कर पी गई सारा मातम रमा. कितनी सुंदर अनुपम रमा, चांद भीम है तो पूनम रमा. कायदा भीमाचा ओके. समुद्र कांबळे ना. कितनी सुंदर अनुपम रमा, शान भीम है तो पूनम रमा. आम्ही जेव्हा लग्न करतो ना, आमचा हॉल असतो AC. कसा असतो आपला हॉल? AC हॉल असतो. एक कवी म्हणतात दरवळ भायखळ्याच्या मच्छी मार्केटचा, दरवळ भायखळ्याच्या मच्छी मार्केटचा गदगदला देह निर्जीव पत्थरांचा. दरवळ भायखळ्याच्या मच्छी मार्केटचा गदगदला देह निर्जीव पत्थरांचा. कोसळणाऱ्या पाऊसधारांची रोषणाई, कडकडणाऱ्या विजांची शाई नाही. भिजून चिंब उभी कोपऱ्यात माझ्या भीमाची नवरी रमाई. तू दुखाला टाळे, तू आक्रोश मुख इतका की डोळे वाळले. करुणेचा तुघ्याला मायेने टाळले. यातना वेदनांची आपुलकीने छळले. तुझा त्याग, तुझं जगणं, तुझं वागणं रमाई लिहिताना शब्दांनी अश्रू गाळले. रमाई ऐकूयात. जशी काय सोन्याची सकाळ व तशी रमाई माझी माय व. शाहीराव लागू. जय भीम. जय भीम. कसं आहे, आम्ही कल्याणला राहतो. आमच्याकडे जरा एक पद्धत आहे. आम्ही जर जय भीम केला तर लोक आम्हाला प्रति जय भीम करतात. तुमच्याकडे ती पद्धत आहे का नाही मला माहीत नाही. आहे का? 100%. तर एकदा जोरदार जय भीम बोलूयात. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. क्या बात आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे माता रमाई. तर मगाशीच आपण बोललो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या स्त्रियांना घेऊन, इथल्या देशातल्या स्त्रियांना घेऊन खूप आग्रही होते की त्यांची व्यवस्था ही सुधारली पाहिजे, त्यांची अवस्था सुधारली पाहिजे. त्यासाठी हिंदू कोड बिल मंजूर झाले नाही संसदेत, म्हणून त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले इथल्या स्त्रियांना उद्देशून की हा समतेचा जो रथ आहे तो मी अर्धा फिरवलेला आहे आणि अर्धा जो रथ आहे तो इथल्या स्त्रिया फिरवतील. परंतु त्या स्त्रिया बाबासाहेबांच्या या उपकाराला किती जाणतात ते मला माहीत नाही. परंतु हे बाबासाहेबांचं काम पुढे नेण्यासाठी एक स्त्री अहोरात्र झटत होती. एक स्त्री बाबासाहेबांच्या मागे खंबीर उभी होती. ती म्हणजे माता रमाई. आणि त्या माता रमाईचं आणि बाबासाहेबांचं जे नातं आहे ते खूप गोड नातं आहे. हे नातं सांगणारं हे गाणं आहे. जशी काही सोन्याची सकाळ जशी काही सोन्याची सकाळ अशी रमाई माही मायव मायव. अशी रमाई माही मायव मायव. अशी रमाई माही मायव मायव. अशी रमाई माही मायव. जशी काही सोन्याची सकाळ जशी काही सोन्याची सकाळ अशी रमाई माही मायव मायव. अशी रमाई माही मायव मायव. अशी रमाई माही मायव.
रमाई गोरी गोरी पानव, रमाई गोरी गोरी पानव. आता कवी ते रमाईला गोरी गोरी पान म्हणतो म्हणजे इथल्या काळ्या महिला, इथल्या सावळ्या महिला या कुरूप असतात का? तर नाही. रमाई गोरी गोरी पान म्हणजे काय? रमाई सुद्धा सावळ्या होत्या, रमाई गोऱ्या नव्हत्या. खऱ्या आयुष्यात रमाई गोऱ्या नव्हत्या, परंतु रमाईचा जो स्वभाव आहे तो इथल्या ऐश्वर्या रायला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचा स्वभाव हा रमाईचा होता, म्हणून कवी म्हणतात रमाई गोरी गोरी पानव, भीमाची सोन्याची खानव माय, भीमाची सोन्याची खानव माय, भीमाची सोन्याची खानव. दीपवलं तिन हे आभायव, दीपवलं तिन हे आभायव. अशी रमाई माही मायव मायव, अशी रमाई माही मायव मायव, अशी रमाई माही मायव. सावळे यांच्याकडून संघर्षित आलेला आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात होते, पैशाची खूप चणचण होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 4 मुलं वारली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेळेवर पोहोचू शकले नाही. एवढं मोठं दुःख रमाईने एकटीने पचवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून त्यांच्या मुलांचं जे मरण आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत पोहोचू दिलं नाही. तर आपण ज्या इथे एका मल्टीनॅशनल कंपन्यात कोणी कामाला जात असेल, कोणी आज मोठमोठ्या फ्लॅटमध्ये राहत असेल, परंतु त्या रमाईचा त्याग हा या सर्वांच्या पाठी आहे, हे विसरून चालणार नाही. तिने आम्हाले माया लावली, तिने आम्हाले माया लावली, उन्हात झाली मोठी सावली माय, उन्हात झाली मोठी सावली माय, उन्हात झाली मोठी सावली. 9 कोटी वासरांची गायव, 9 कोटी वासरांची गायव. अशी रमाई माही मायव मायव, अशी रमाई माही मायव मायव, अशी रमाई माही मायव. उपाशी पोटी झोपी जायव, भुकेली पोटी उपाशी पोटी झोपी जायव. अशी रमाई माही मायव मायव, अशी रमाई माही मायव मायव, अशी रमाई माही मायव.
भीमानलं, प्रताप सिंगानं भीमानलं, दुःख भीमाचं तिनं जाणलं माय दुःख भीमाचं दिन जाणलं, माय दुःख भीमाचं दिन जाणलं. बाबासाहेबांच्या दुःखांची पराकाष्ठा कमी नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वारंवार जलील करणारे लोक कमी नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांना धमक्या देणारे लोक कमी नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या लोकांची संख्या नव्हती, संख्या कमी नव्हती. तेवढंच काय, ज्या समाजाला बाबासाहेब उन्नत करू पाहत आहेत, सर्व अडाणी वर्ग, कोणाला सांगतोय संघटन बांधणी होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं मोठं दुःख आहे, ते कोणापाशी तरी बोलत असतील, ते कोणापाशी तरी रडत असतील, तर ते आधार तो रमाई होत्या. नानकचंद रत्तो आपल्या पुस्तकामध्ये लिहून ठेवतात की बाबासाहेब रमाईपाशी रडलेले आहेत. प्रताप सिंगानं भीमानलं, प्रताप सिंगानं भीमानलं, दुःख भीमाचं दिन जाणलं, दुःख भीमाचं दिन जाणलं, माय दुःख भीमाचं दिन जाणलं. भीमाच्या दुःखावर उपायवर, भीमाच्या दुःखावर उपायवर, अशी रमाई माही मायव, मायव अशी रमाई माही मायव, मायव अशी